सरपंच, आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमकं प्रकार आहे? हो, डिसेंबरच्या एंडिंगलेच केस गळती चालू झाली. 3-3.5 महिन्यामध्ये केस गळती हा संपूर्ण थांबली. आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं. परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये केस गळतीनंतर नख गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का, हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात. किंवा याच्यानंतर जर काही हाडाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस, तर ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या, तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही. केस गळतीनंतर ICMRचा रिपोर्ट येणार होतं, अद्यापर्यंत आलेलं नाही. आपण सांगता की ICMRच्या डॉक्टरांनी उपचार केला. काय नेमकं प्रकार? ICMRनं उपचार केला नाही. ICMRनं त्याचे ब्लड सॅम्पल असतील, काही केसाचे सॅम्पल असतील, विविध प्रकारचे सॅम्पल नेले आणि त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यापर्यंत पोहोचला पण, आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये तो सांगितला पण किंवा त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून. आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांसाठी? माझी एकच मागणी आहे की बुवा असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे, जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे. हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि CO खरात साहेब, DHO गीते साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही. कारण मागच्या वेळेस ठीक आहे 3 महिन्यामध्ये केस गळती थांबलीशील, परंतु आता हा नख गळती झाली तर हा विषय तुम्ही गांभीर्याने कुठेतरी घ्या, असं माझं सकाळूनच त्यांच्यासोबत बोलणं झालं. ICMRचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले, अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली. ते केस गळती कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही उपचार केलेले नाही आहेत, परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या 3 टीमा आल्या होत्या त्यांनी केस गळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले. तुम्ही या गावचे सरपंच, तुमच्यापर्यंत ICMRचा अहवाल पोहोचला आहे का? नाही, अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रितसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे.